असलेल्या आदरणीय वडीलधारी तसेच माझ्या बालमित्रांना, माता भगिनींना माझा जय भीम. आज 14 एप्रिल भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त मी आर्या ब्राह्मणे आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करीत आहे. बाबासाहेबांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 साली झाला. साली मध्य प्रदेशातील महू गाव या ठिकाणी जन्म झाला. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग. असे प्रखर व्यक्त करणारे बाबासाहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी दलितांच्या उद्धाराकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता आपल्या संपूर्ण जीवनाला वाहून दिले. शोषितांचे पीडितांच्या दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती ही 65 पेक्षा अधिक शिवाचा वाटा आहे. त्याच्यानंतर वंचितांच्यासाठी शोषितांच्यासाठी ते कायम खंबीरपणे उभे राहिले. कायम खंबीरपणे उभे राहिले. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती ही जगातल्या सर्वात नाही 65 पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरी केल्या जाते. दलितांच्या उद्धाराकरिता म्हणजे बाबासाहेब. उद्धाराकरिता नाही, उद्धार करता म्हणजे बाबासाहेब. ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे बाबासाहेब. समानतेचा मंत्र देणारे बाबासाहेब. जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपातील संविधानाचे शिल्पकार म्हणजे बाबासाहेब. इरादा होता लढण्याचा, समानतेने जगण्याचा, शिक्षणाची धरून कास एक सूर्य आला उदयास. भीमाई रामजी बाबांचा लेख लाखात नव्हे तर जगात एक. भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम. हे तुझ्या